तब्बल 3 वर्षांनी पहिल्यांदा हे काम केलं. कोणतं ते सांगतेच पुढे तुम्हाला. ते ऐकून तुम्हाला हे आश्चर्य वाटेल. तर चला, त्या अगोदर आहे ना वातावरण खूप छान झालं होतं. पाऊस येऊन गेला होता. पाऊस येऊन गेल्यानंतर माती पण ओली होती. वातावरण पण खूप छान असं प्रसन्न झालं होतं आणि म्हटलं चला आता आहे ना मिरच्याचं रोप लावून घेऊ आपण. सुरुवातीला आहे ना मी मिरच्याचं बी लावलं होतं. ते काही उतरलंच नाही. त्यानंतर पाऊसच झाला नव्हता. त्यामुळं ते बीच उतरलं नाही. त्यानंतर आहे ना मला इथं मिरच्याचं रोप मिळालं. माझ्या जाऊबाईंनीच दिलं होतं हे. तर म्हटलं चला माती पण ओली झाली आहे, लटकून जाईल ओल्या मातीमध्ये, म्हणून मग मी आहे ना लावायला घेतलं ते. सकाळीच पावसाची एक पाळी येऊन गेली होती, ती उघडून गेली. त्यानंतर माती ओली झाली. म्हटलं चला आता आपण हे मिरच्याचं रोप आहे ना लावून देऊ एकदाचं, म्हणजे ना ते एक काम कमी होईल आपलं. तर ते लावायलाच मी इथं मळ्यात आली होती. मळा काही लांब नव्हता, घराजवळच लावायच्या होत्या. सऱ्या पाडून घेतल्या होत्या, तिथंच लावलं. पाऊस संपलाय, आम्ही आले मिरच्याचं रोप लावायला. एक सरी लावली इडून तिडून, पण जात नाही एक सरी लावली मिरचीची इडून तिडून. जेवढं रोप आहे तेवढं लावून देते आता. माती वल्ली झाली ना त्यामुळे मग लटकून जाईल. तर चला आता हे एवढं आहे ना, एवढं रोप लावून देते. जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत. तर चल ना. मला शीतल काकू पण भेटलं, म्हणजे माझ्या जाऊबाईनं मला रोप द्यायला गिफ्ट मध्ये खावायला. आणि हेच ते काम होतं का 3 वर्षातून आम्ही पहिल्यांदा केलं. एक मिरच्या पहिले आम्ही लावायचो, पण त्या आहे ना जळून जायच्या, त्या येत नव्हत्या. त्यामुळे ना यंदा परत आम्ही मिरच्या लावल्या. तर चला आता आहे ना मस्त अशी कांद्याची पात आणली होती मी वावरातून. म्हटलं आज आहे ना आपण मस्त कांद्याची पात करू. पहिल्यांदाच कांद्याची पात केली ह्या वर्षी, कारण अजून आहे ना कांद्याची पात एवढी खास आली नाही. तर म्हटलं चला जेवढी आली तेवढी घेऊन आले मी. त्यानंतर चिरून घेतली, धुवून घेतली चांगली, आणि त्यानंतर आता आहे ना भाजी करून घेऊ. कढई गरम करायला ठेवली. मस्त असं जिऱ्याची फोडणी दिली आणि धुतलेली कांद्याची पात त्यामध्ये टाकली. आज आहे ना घरामध्ये स्वयंपाक करते गॅसवरती, चुलीवर करत नाही आहे. बराच वेळ झाला, पाहुणे आले होते, ते येऊन गेल्यानंतरच स्वयंपाकाला लागली. मला आता जवळजवळ 8 वाजले स्वयंपाकाला लागता, कारण बाहेर आहे ना एवढा खास उजेड राहत नाही. त्यामुळे ना मग घरातच करते, आणि बाहेर ओपन आहे ना त्यामुळं किडे पण येत्या जास्त वेळ झाला का, म्हणून मग मी आज आहे ना घरातच स्वयंपाक करते. तर आता कांद्याची पात आहे ना चांगली परतून घेऊ आपण. पात आहे ना दिसताना खूप दिसती, पण परतल्यानंतर थोडीशीच होती, ती पुरत पण नाही. तर बघा एवढीशीच पात झाली. आता ही आम्हाला पुरते की नाही बी, पण डबल भाजी केली आजीनी. पण आहे ना कोथिंबीरीची भाजी बनवली आहे. आजीला खूप आवडते ना कोथिंबीर, त्यामुळे आजीने ना कोथिंबीरची भाजी बनवली त्यांच्यासाठी, ना आम्ही आता कांद्याची पात बनवतोय. तर यासाठी ना वाटण करून घेतलं मी. हिरव्या मिरच्या, थोडेसे जिरे टाकले आणि शेंगदाणे. आमच्याकडे ना कांद्याची पात अशीच करत असतात, नाहीतर आहे ना मग बेसन पात करतात. पण आज आहे ना मी बेसन पात नाही केली, शेंगदाणे लावूनच पात केली मस्त रश्याची. त्यानंतर मीठ टाकलं. आता मग मस्त 5-1 मिनटं चांगली शिजू देऊ, आणि दुसऱ्या गॅसवर पोळ्या करून घेते लगेच. दोन्ही गॅसवर आहे ना आज लवकर स्वयंपाक करून घेते, कारण जास्त वेळ झाला. बाबांना लवकर भूक लागते ना, त्यामुळे ना स्वयंपाक लवकर करून घ्यायचा, मग सगळे संगत जेवायला बसू. तर एका साईडला आहे ना भाजी शिजत होती, आणि लाईट पण गेली होती आमच्याकडं. तर बस बघा असं मस्त भाजी शिजली आता. तर गॅस बंद करते आणि पोळ्या करून घेते. तर तुम्ही यावर्षी कांद्याची पात खाल्ली का, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आम्ही तर केली पहिल्यांदाच आता, पण तुम्ही केली का नाही ते पण मला सांगा. कारण वावरामध्ये ना कांदे जे म्हणजे असे खुडलेले कांदे असतात ना, त्याची पात आली होती, तीच आम्ही आणली आणि तिचीच भाजी बनवली. तर चला आता आहे ना स्वयंपाक पूर्ण करून घेते, नंतर तुमच्याशी बोलते. स्वयंपाक सगळा झालाय, आता जेवायला जायचं आहे. इथं नवीन रेसिपी केली आहे. काय ते कोथिंबीरीची भाजी. हा आजीने बनवली कोथिंबीरीची भाजी. याची रेसिपी नक्की तुमच्या संग शेअर करेल, आजीने कशी भाजी केली ती. तर बघा अशी भाजी केली कोथिंबीरीची. आमच्या आजीला 1 नंबर कोथिंबीर आवडते, त्यामुळे भाजी बनवली ही. त्यानंतर आम्ही इकडे बनवली कांद्याची पात. तर इथं तापतंय दूध आणि पोळ्या. आता जायचंय जेवायला. तर चला तुम्ही पण या जेवायला. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेट पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.